पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे बेडकाची युक्ती. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एका बेडकाला खूप भूक लागली होती. तो खायला काहीतरी शोधत होता. आसपास पुष्कळ किडे उडत होते. बेडकानं विचार केला, चला आज पोटभर जेवूया. त्यानं इकडे झेप घेतली, तिकडे झेप घेतली. वर उडी मारली, खाली उडी मारली, पण हाती काही लागलं नाही. भुकेनं तो अगदी अर्धमेला होऊन गेला होता. तो विचार करू लागला, हे सगळे किडे किती चपळ झालेत, कोणी हातालाच येत नाहीत. असंच चालू राहिलं तर आपण उपाशीपोटी मरून जाऊ. तेवढ्यात त्याची नजर एका मेणबत्तीवर पडली. तो लगेच त्या दिशेने गेला. तिथे पुष्कळ किडे उडत होते. तिथं बेडकाला मस्त मेजवानीच मिळाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीही तो तलावातून बाहेर आला. त्याच्या काठावर बेडकानं एक मेणबत्ती ठेवली. मग ती नीट पेटवली. थोड्याच वेळात तिथं पुष्कळ किडे जमले. बेडकानं मेजवानीवर मस्त ताव मारला. बेडकाची ही युक्ती पाहून काही दिवसातच तलावाकाठचं दृश्य बदललं. आता तिथं रोजच रात्री मेजवानी असते आणि तीही मेणबत्त्यांच्या उजेरात. मुलांनो, तुम्हाला गोष्ट कशी वाटली? मजा आली ना? चला तर मग अशाच मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा